नमस्कार. गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथं इथं बस रे मोरा, बाळ घाली चारा. मंडळी, लहान बाळाच्या तळहातावर एक बोट नाचवत आपण जेव्हा त्याला हे म्हणून दाखवतो ना, तेव्हा बाळ डोलायला लागतं. हा तालच असा आहे ना की बाळ डोलायला लागतं. एक वैद्यकीय अभ्यास असा सांगतो की बाळाची डोलण्याची प्रॅक्टिस गर्भाशयामध्ये ऑलरेडी झालेली असते. पुढं हे बाळ शाळेत जायला लागतं आणि छोट्या शाळेमध्ये नारळाची झावळी पाठीला बांधून नाच रे मोरा ही स्टेज येते. कालांतरानं पुढे मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा साहजिकच एकतर हे मूल स्वतःच्या तालावर इतरांना नाचवतं किंवा स्वतः इतरांच्या तालावर नाचतं. त्यातला विनोद जरा बाजूला ठेवूयात. बोली भाषेतला नाच शास्त्रीय भाषेत मात्र नृत्य होऊन येतो. तर मंडळी, नृत्याविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नृत्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलेली आणि प्रशिक्षण देणारी सोनल पेंडसे. ओळख नवदुर्गांची या मालिकेअंतर्गत आजची आपली पाहुणी आहे सोनल पेंडसे. सोनल, तुझं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. मंडळी, सोनल ही कथक नर्तिका आणि कथक शिक्षिका देखील आहे. पुण्यातल्या पद्मकोश स्कूल ऑफ कथकची ती संस्थापिका आणि संचालिका आहे. सोनलनं MA कथक केलंय. गांधर्व महाविद्यालयाची अलंकार पदवी सोनलला प्राप्त केली आहे आणि इंडियन कल्चरल मिनिस्ट्री कडून सोनलला स्कॉलरशिप देखील मिळालेली आहे. तसंच सोनलनं युनेस्को सर्टिफाईड डान्स थेरपीचा कोर्स पूर्ण केलाय आणि सोनल BA संस्कृत देखील आहे. बाप रे, सोनल अगं किती काय म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे. सोनल गेली 10-12 वर्ष नृत्यकलेच्या क्षेत्रात आहे. आणि सोनल, आता मला पहिल्यांदा तुला असं विचारायचं आहे की नृत्य म्हटलं की आम्हाला पहिल्यांदा कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, फार तर शाळेमध्ये गॅदरिंगच्या निमित्ताने केलेला फोक डान्स किंवा लोकनृत्य म्हणतो आपण त्याला, ते तेवढंच ढोबळमानानं कळतं. पण नृत्य म्हटलं तर काही खूप एक्सप्लोअर न झालेली माहिती तू काही सांगितलीस तर आम्हाला ऐकायला खूप आवडेल. हो, नक्कीच नक्कीच. तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. स्वातीताई, तुम्हालाही खूप धन्यवाद. नृत्य हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा डोळ्यासमोर कुठली तरी नृत्य शैली येत असते आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखादी शैली म्हणजे नृत्य की काय. तर मुळात शैली ज्या आपण शिकतो किंवा पाहतो त्यामध्ये शास्त्रीय आणि लोकनृत्याचे 2 प्रकार पडतात. आणि शास्त्रीय नृत्याची जी बैठक असते ती खूप नेमकी असते, त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं गरजेचं असतं. लोकनृत्याची त्या मानाने थोडीशी ढोबळ असते, पण त्याला सुद्धा त्याचे नियम असतात. दोन्हीसाठी एका प्रशिक्षणाची गरज असते. लोकनृत्यातलं प्रशिक्षण बऱ्याचदा तुम्ही जर का त्या समाजात राहत असाल, आदिवासी असेल, धनगर असेल तर किंवा वारकरी असेल, तर तिथे तिथे त्याचं आपल्याला आपोआपच मिळत असतं शिक्षण मोठं होतानाच. किंवा काही जण खास जाऊनही फोक डान्सेस शिकतात, कारण त्यामधून शरीरासाठी एक खूप छान एक्सरसाइज पण आहे आणि एक फुल असा डान्स असतो फोक डान्स कुठलाही घेतला तरी. पण मुळात हे समजून आपण घ्यायला पाहिजे की शास्त्रीय नृत्यशैली असो किंवा लोकनृत्य शैली असो, या शैली आहेत आणि आपल्या आत एक असं नृत्य आहे की जे फक्त आपलं आहे आणि त्याकडे आपल्याला नेण्यासाठी कधी कधी शैलींचा नक्की उपयोग होतो. पण अंतिमतः एखादी शैली शिकून किंवा अगदी स्वतः संगीताच्या मार्फत किंवा स्वतःच्या उर्मींना वाट करून देण्यासाठी स्वतःचं म्हणून काय नृत्य आहे किंवा आपल्याला काय सुचतंय, आपल्या अंगोपांगातलं काय बाहेर येऊन पाहतंय, हे याचा शोध, याचा वेध घेण्याचा माणसाने नक्की प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे नृत्य खूप भावतं. तुम्ही शैली जरी शिकत असलात तरी जेव्हा ती तुमची होते तेव्हा ती अधिक भावते रसिकांना आणि आपल्याला सुद्धा त्यामध्ये खूप नवीन काही गोष्टी सापडतात ज्या अमूर्त असतात आणि अमूल्य असतात. त्याचबरोबर आता नुकताच गणपती उत्सव झाला आणि लोकांच्या मनात असंही असतं की नाच म्हणलं की काहीतरी वेगवेगळे अंगविक्षेप करून नाचायचं आणि म्हणजे जितकं तुम्ही विचित्र नाचाल तितकं ते भारी असं काही पाहताय समाजात. चढावट लागलीये. पण एक
तर मला असं वाटतं त्यासाठी आपण पॉइंटर असा लक्षात ठेवला पाहिजे की नृत्य हे आपल्या शरीराच्या माध्यमातून आपण मांडलेली पूजा आहे. नटराजाची म्हणा किंवा अगदी एका अमूर्त ऊर्जेची म्हणा की जी आपल्याला नृत्य करायला प्रेरित करते. पण ती आपण जसं आपण फुल जमिनीवर पडलं देवाला वाहायच्या ऐवजी तरी त्या फुलाला नमस्कार करून आपण देवापुढे ठेवतो. तसं आपल्या शरीरातनं निघणाऱ्या ज्या रेषा आहेत, जी ऊर्जा आहे, जे अंगविक्षेप आहेत, जे वेगवेगळे आकार आहेत, तर ते आपल्या पूजेचं साधन आहे त्या एका अमूर्त देवत्वापर्यंत पोहोचायचं. तर असं जर सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर मग ती कुठलीही शैली असू दे, लावणीसारखी एखादी शैली असू दे किंवा इतर लोकनृत्यांसारखी किंवा शास्त्रीय नृत्यांसारखी असू दे किंवा कंटेम्पररी सारखी एखादी असू दे की ज्याला जी जास्त अमर्यादित शक्यता आहेत ज्यामध्ये, पण तरी सुद्धा त्याची मग तुम्ही लेव्हल सोडणार नाही आणि कुठलंही नृत्य असलं तरी ते एक त्याच्यातली सौंदर्याची रेषा धरणार नाही असं एक मला. खूपच छान सांगितलंस. म्हणजे ह्याच्यातून तुझ्या सांगण्यातून संस्कार आणि संस्कृती सगळं इतकं डोकात आहे, त्यामुळे आपण हे जे इतकी माहिती मिळवली आहे, नाहीतर मग ते बिभत्स आणि हिडीस रूप आहे म्हणजे ते पुसलं गेलं किंवा त्याच्याबद्दलचं जे एक लोकांकडे असं बघण्याचा दृष्टिकोन तुझ्या ह्या विचारांमुळे. म्हणून मी पुन्हा एकदा विरुक्ती होतीये खरी, पण संस्कार आणि संस्कृती हे तुझ्या हक्काच्या सांगण्यातून खूपच छान आणि मौल्यवान माहिती मिळाली अत्यंत ही. तर ह्या नृत्यकलेच्या क्षेत्रामध्ये तू कशा प्रकारे काम करतेस? सो नृत्यकलेचं क्षेत्र म्हणताना बऱ्याचदा आपल्या डोळ्यासमोर फक्त स्टेज परफॉर्मन्स हा असतो आणि कुठल्याही कलाकारासाठी ती अत्यंत एक पर्वणी असते. त्यामुळे सादरीकरण हा मुख्य माझा कामाचा भाग आहे. आता माझ्या स्टुडंट्स आहेत, मी त्यांना शिकवते आणि त्यांना सुद्धा चांगलं एक प्लॅटफॉर्म मिळावा, स्टेज मिळावा यासाठी प्रयत्न करते. आमचे कार्यक्रम दरवर्षीही असतो ज्याच्यामध्ये सगळ्या माझ्या क्लासमधल्या मुली परफॉर्म करतात. पूर्ण वर्षभरात विविध कारणांमुळे, काही फेस्टिवल्समुळे किंवा काही सणांमुळे किंवा काही डान्स जिथे कॉम्पिटिशन्समुळे मुली आणि आम्ही एकत्र परफॉर्म करत असतो. विविध तबला वादक, गायक यांच्याबरोबर कोलॅबरेट सतत चालू आहेत. तो परफॉर्मन्सचं क्षेत्र खूप मोठं आहे. त्यामध्ये सोलो परफॉर्मन्सेस, ग्रुप परफॉर्मन्सेस, एखाद्या कारणासाठी केलेली कोरिओग्राफी, एखादं म्युझिक आवडलं, एखादं टेक्स्ट आवडलं म्हणून काहीतरी सुचलेलं, तर अशा अनेक गोष्टी असतात चालू. आणि याच्याशिवाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिकवणं ही एक वेगळी कला आहे. नृत्य शिकवण्यासाठी एक वेगळी तुमच्या पाहिजे ना, एक वेगळं स्किल लागतं. कारण की मुलींना तेवढ्या बऱ्याचदा बॉडी इमेज असते, कुणा मुलींना अडखळतात, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या तऱ्हेने योग्य असं एक मॉड्यूल करून देणं असं एक थोडंसं टीचरला कायम लक्ष ठेवायला लागतं. याशिवाय मला थिअरीमध्ये पण बराच इंटरेस्ट आहे. माझं BA संस्कृत असल्यामुळे भाषांकडे माझा ओढा कायमच आहे. तर त्यामुळे मी नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण अशी काही पुस्तकं घेऊन मी आता ती युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करते. सो तिथे मुख्यतः मी थिअरी रिलेटेड विषय, नाट्यशास्त्र असेल किंवा कलांचा मुळात त्यांचा इतिहास किंवा त्यांचं शास्त्र अशा तऱ्हेचे विषय शिकवते. मगाशी तुम्ही म्हणलात की मी युनेस्को मधून जो एक कोर्स केलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने मी नृत्योपचार किंवा डान्स थेरपी यामध्ये थोडं काम करते. आणि त्यामध्ये बऱ्याचदा एखादं ऑब्जेक्टिव्ह ठेवून उपस्थित ग्रुपसाठी किंवा उपस्थित व्यक्तीसाठी एक प्लॅन आखला जातो आणि नृत्यातले कुठले रिदम असेल, मुद्रा असतील, तर यांचा वापर करून त्याच्यासाठी एक मॉड्यूल तयार केलं जातं. ही वेगळी आहे माहिती आमच्यासाठी. हो, अनेकदा इंटरनेटवर आपल्याला इतर माहिती मिळते, पण त्याच्यातलं वेगळं जे आहे ते थोडंसं सांगायचं. डान्स थेरपी म्हणून फार काही ही आता नोंद नाहीये. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की नृत्याला तुमचं मन आणि शरीर याला कनेक्ट करण्याचं काम करतं. त्यामुळे मानसिक प्रश्न आणि शारीरिक काही डिसॅबिलिटीज, तर या दोन्ही मध्ये त्याचा उपयोग होतो. लहान मुलं, कॉर्पोरेट्स, स्पेशल चिल्ड्रेन, अशा वेगवेगळ्या ग्रुपचा प्रत्येकाला त्याचा खूप छान उपयोग झालेला मी आतापर्यंत प्रत्येक वर्कशॉप मध्ये पाहिलाय. मी म्हंटल ना आता की परवा जागतिक आरोग्य दिन, जागतिक मानसिक आरोग्य दिन दिला. त्या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं तुझी ही थेरपीची म्हणजे हे खूप नोंद नाहीये, त्यामुळे छान वाटलं हे ऐकायला. नवीन माहिती ज्ञानात भर पडली.
तू हे जे आणखीन कोणत्या कोणत्या ठिकाणी म्हणालीस त्यामध्ये पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ. हो, मी पुणे विद्यापीठामध्ये विजिटिंग फॅकल्टी म्हणून जसं विषय असेल त्याप्रमाणे काम करते. भारती विद्यापीठामध्ये मी अफिलिएटेड आहे. त्यानंतर MES म्हणजे गरवारे MES, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं जे विंग आहे ज्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स विषय आहे, तर तिथे मी एक विषय शिकवत होते. त्याचबरोबर COEP हे इंजिनिअरिंग पुण्यातलं सगळ्यात भारतातलं इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांनी सुद्धा BTech MTechच्या विद्यार्थ्यांना आता कला आणि ह्या काही विषयांची माहिती. मला अगदी मनात हा प्रश्न होतो की जो आपला पहिल्या ओळखीत बोलण्यात मोठा आला की COEP इंजिनिअरिंग आणि तिथे या विषयाचं काय उपयोग होतो. आणि मुळात हे कॉलेज असं आहे की ते मुलांना सर्वांगीण विकासाला पूरक अशा गोष्टी उपलब्ध करून देतात. सो तिथे मी शिकवते. आणि पुण्यात नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये मी काही काळ शिकवत होते. सो मुळात मला म्हणजे काय युनिव्हर्सिटी लेव्हलला काम करतेस. भारी आहे. एकट्या कथ्थक मध्ये इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवर तू हे जे काम करतेस ते खरंच खूपच छान आहे. खूप अवघड आहे इतक्या असंख्य प्रकारे आपलं योगदान देणं कथक या क्षेत्रामध्ये, आणि ते तू सगळं सहजपणे हाताळतेस असं तुझ्या बोलण्यात लक्षात पण येत आहे. पण मला एक सांग की हे तू जे स्वतःला आता सिद्ध केलंयस, इथपर्यंतचा हा तुझा प्रवास आहे, तर हा सहज सोपा होता तुझ्यासाठी की काही आव्हानं? नक्कीच सोपा होता का, तर त्याचं श्रेय मी माझ्या पालकांना देईन आणि माझ्या गुरूंना देईन. आमच्या घरामध्ये मुळात संगीताची खूप छान पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा विनायक बुवांचे शिष्य होते, माझी आजी संगीत शिक्षिका होती आणि एकंदरीत सगळेच जण काही ना काही कलेमध्ये पारंगत होते. वातावरणच सगळं सपोर्टिव्ह होतं. तर त्यामुळे मी खूप लहानपणापासून नृत्य शिकायला सुरू केलं. आणि माझ्या गुरु शांभवी दांडेकर, तर त्यांच्या रूपात मला एक अशी प्रेरणा, एक अशी शक्ती मिळाली की त्यांनी माझं आयुष्य आमूलाग्र बदलून केलं. आणि ज्या वेळेस जे पाहिजे, कधी राग, कधी माया, कधी प्रेरणा, कधी मार्गदर्शन, अशा प्रत्येक रूपात त्यांनी मला कायम सपोर्ट केलंय. तर त्या असतील, मनीषाताई असतील आमच्या, म्हणजे त्यांच्या आई गुरु मनीषा साठे असतील, आणि इतर अनेक कथक मध्ये गुरु यांचा वेळोवेळी सहवास मिळाला. पण या सगळ्या गुरुजनांची मी खूप आभारी आहे की त्यांनी मला सपोर्ट केलं. तर एक मला असं वाटतं की कदाचित अशी अगदी अशी म्हणजे ठळक सांगता यावी तशी कदाचित आव्हानं नसतील. देवाच्या कृपेने सगळं बऱ्यापैकी अवेलेबल होत्या छान गोष्टी. पण मला असं वाटतं अशा वेळेस तुमची जबाबदारी जास्त वाढते की जर का तुमच्याकडे सगळं आहे आणि तरी तुम्ही तेवढ्या लेवलचं काम करत नाही आहात, तर त्या अपेक्षांवर उतरणे, खरं उतरणे, हे कष्ट करणे. म्हणजे शाळेची परीक्षा असू दे आणि उद्या प्रोग्राम असू दे, दोन्हीमध्ये तुम्हाला एक्सेल करायचंय. तर हे पण एक आव्हान आहे. आणि ती स्वतःला दिलेली कुठेतरी एक स्वतःलाच दिलेलं होतं एक टास्क असतं की हे दोन्ही तुला करायचं आणि उत्तम प्रकारे पार पाडायचं. सो परफेक्शनिस्ट होण्यासाठी सुद्धा गुरु किंवा पालक आपल्याला प्रेरित करत असतात. आणि मग अल्टिमेटली तुम्ही करता. सो कधी कधी असं होतं की नाही आता नको की काय थोडं थांबूया, पण मग दुसऱ्याच क्षणी ती उर्मी येते की नाही करायचं. आणि त्याच्यातनं एनर्जी परत मिळते सुद्धा कामात. त्यामुळे देवाच्या कृपेने आणि गुरुजनांच्या आशीर्वादाने. तू हे जे इथे सांगणार होतीस की तुझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अपेक्षा किंवा ते काय होतं ते? हो बरोबर. सो आव्हानं मग तुम्ही म्हणलात, जेव्हा मी काम करायला सुरू केलं तर या काही गोष्टी समोर आल्या की विद्यार्थ्यांनी जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्या त्यांच्या घरातनं काही संस्कार घेऊन येतात. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीला फक्त नृत्य कलाकार म्हणूनच घडवायचं नाहीये, तर एक चांगली व्यक्ती आणि कलेची दृष्टी असणारी व्यक्ती. सो इट्स ॲज गुड ॲज रेझिंग अ चाइल्ड. म्हणजे कलेची जाण यायला ओव्हर द पिरियड जायला लागेल, पण कलेची दृष्टी तू त्यांच्यामध्ये, तुम्ही क्लासमध्ये एंटर केल्यापासून तुम्ही कसं चालता, कसे बोलता, कुठले शब्द वापरता, सगळं लक्ष द्यावं लागतं. आणि गुरुजनांनी ते माझ्याकडे दिलं त्यामुळे मला ते नक्की माहितीये की त्याचा किती उपयोग असतो. पण मला वाटतं इथे स्टेजवर एकदम परफॉर्म करताना हा बेस सगळा तयार असेल आणि ते तू घडवतेस. आणि त्याचबरोबर पालकांनाही काही गोष्टी सांगायला लागतात की कुठल्या पद्धतीच्या डान्सकडे आपण वळतो आहोत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्याला लागणारा पेशन्स किती आहे. आणि त्यामुळे ते पूर्ण घर आपल्याला थोडंसं ग्रूम करायला लागतं आपल्यासाठी. तर हे आहे. पुढे जाऊन तुम्ही ऑर्गनायझरशी संवाद साधता. जेव्हा तुम्ही कार्यक्रम ठेवता तेव्हा तुम्हाला तुमच्या अपेक्षा योग्य करणे की लाईट, साऊंड, माईक माहिती असणं ते एक आव्हानच आहे. कारण बऱ्याचदा कलाकार म्हणलं की टेक्निकॅलिटीज कडे थोडंसं, कारण मी माझं तसं उत्तम करेल एवढं. स्पेशली आताच्या काळामध्ये तर तुम्हाला म्हणजे शूटिंग
कोडिंग पासून सगळ्याच टेक्निकल गोष्टींमध्ये एक्सेल माहिती असणं खूप गरजेचं आहे. असं एका पॉइंटला थांबून नाही चालत. दररोज नवीन काहीतरी एक उलगडतंय आणि तुम्हाला त्याला स्वतःशी जोडून घ्यायचं. येस, खरंय. जे या अंगी मोठेपण तया यातना कठीण. पण म्हणजे अडथळे किंवा संकट येणं आणि आपण त्यावर मात करणं हे टॉम अँड जेरी सारखं कंटिन्युअस चालू असतं आणि याला तर जीवन म्हणायचं ना. तर एखाद्या मनस्तापाच्या प्रसंगातून तू कशी पार पडतेस? कधी नैराश्य आलं तर त्याला कसं तोंड देतेस? म्हणजे सो मुळात कलेच्या क्षेत्रामध्ये हा प्रश्न खूप व्हॅलिड आहे. कारण तुम्ही स्वतःचे बॉस असता आणि तुम्हाला स्वतःला त्या ट्रॅकवर ठेवायचं असतं. कितीही गुरुजन असतील किंवा तरी सुद्धा शेवटी तुम्ही 4 पावलं चालल्याशिवाय शक्य नाही, घडत नसतं पुढे. तर त्यामुळे स्वतःला चेक करत राहणं, क्रॉस चेक करत राहणं की आपण योग्य काम करतो आहोत का, आपण आताच्या परिस्थितीनुसार बदलत आहोत का, आणि तरी सुद्धा आपलं जे मूळ आहे, जे आपल्याकडे मिळालेली संपत्ती आहे, जी परंपरा आहे ती टिकवून ठेवतो आहोत का. तर हा एक सतत प्रयत्न दृष्टीने बघणं आपल्या कामाकडे, तपासत राहणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा प्रेरणा किंवा जे आहे की मनस्तापाच्या प्रसंगी काय तर संगीत असेल किंवा जे आपण वाचन करतो आणि मुळात नृत्य हेच तुम्हाला तारून नेतं त्याच्यातनं. आणि ते आपल्याला पुन्हा पुन्हा ते आपला दरवाजा वाजवत राहतं की हे तुला करायचं, हे तुला करायचंय. एक मला नक्की वाटतं आत्ताच्या सिच्युएशन मध्ये की आम्हा मुलींकडे बऱ्यापैकी एम्पॉवरमेंट आहे आणि स्वातंत्र्य आहे, पण त्याबरोबर येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा त्यासाठी शिकायला लागणारी जी स्किल्स आहेत आणि त्यासाठी घेतलेले निर्णय आहेत, तर त्यांची जबाबदारी घेण्याची क्षमता किंवा घेण्याची धिटाई थोडीशी कमी पडते काही वेळा, असं मी बघते किंवा माझ्यातही ते होत असेल कधी कधी. पण मला असं वाटतं की ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही एखादं संकट आलं तर त्याच्याकडे शांतपणे बघा, त्याच्यावरती स्वतःचा काही विचार स्वतःलाच समजवा आणि त्यानंतर जो त्या मार्गावर चालल्यानंतर जो काही त्याचा रिझल्ट असेल तो ऍक्सेप्ट करण्याची तयारी ठेवा. असं झाल्यानंतर 1-2 वेळेस ठेच लागून कुठलाही माणूस पुन्हा उभा राहतो आणि पुढे जाऊ शकतो. मला ते खूप वाटतं की ऍक्सेप्ट करणं आणि पुढे जात राहणं, शिकत राहणं हे सगळ्यात महत्वाचं. मग हे आपल्याला पुढे हे खूप महत्वाचा विचार मांडलायस तू. ग्रेट. सोनल, महापुरामध्ये जर किनाऱ्यावर आपल्याला पक्का आधार देणारं एखादा मजबूत दोरखंड असेल तर आपण बेलाशक महापुरामध्ये हातपाय मारू शकतो. तर जीवनरूपी म्हणजे खूप मोठं होत आहे, पण जीवनरूपी महापुरामध्ये किनाऱ्यावरचा हा मजबूत दोरखंड म्हणजे आपली फॅमिली, आपल्या घरच्यांचा सपोर्ट, पाठिंबा, मदत. तर तुझ्या घरच्या आघाडीबद्दल काय सांगशील? सो माझ्या घरी म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे आई वडिलांचा सपोर्ट आहे, ते अजूनही मला कायम माझ्या बरोबर असतात. दुर्दैवाने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये माझे पती निलेश यांचं निधन झालं, त्यामुळे तो एक खूप मोठा आणि अचानक आलेला धक्का होता. पण माझे सासू सासरे असतील, आई वडील असतील, यांनी मला याच्यातनं बाहेर पडायला मदत केली, माझा मित्र परिवार असेल आणि सगळ्यात महत्वाचा माझा छोटा मुलगा जो आता 11 वर्षाचा आहे, कुशल नाव त्याचा. तर त्यांनी पण खूप सामंजस्याने हा सगळा प्रसंग तारून नेला आणि कधी कधी मी त्याला सांभाळायच्या ऐवजी त्यांनीच मला अनेकदा सांभाळलं आहे. सो आमचं नातं मे बी या संकटामुळे असेल किंवा आधीपासून सुद्धा हे मित्रत्वाचं आणि एक जास्त आहे आणि त्यामध्ये तोही एक आहे आई मुलाचा जो धाक आणि खोडकरपणा पाहिजे तो दोन्ही आहे, पण त्याचं खूप मोठं योगदान आहे असं मी म्हणेन. माझे दीर जाऊ आहेत की जे आता पुण्यात माझ्या बरोबर असतात आणि प्रत्येक प्रसंगाला माझ्या मागे उभे असतात. सासरे माझे जळगावला असतात, पण त्यांचा कायम सपोर्ट असतो आणि आता मी जो पद्मकोश स्टुडिओ म्हणून सुरू केलाय तो त्यांच्या पाठिंब्यामुळे. अशाप्रमाणे आई वडील, मुलगा, दीर जाऊ, सासू सासरे सगळे मोठी फॅमिली आणि चांगला पाठिंबा आहे. तुझी अकॅडमी आहे, तिथल्या विद्यार्थी तुझी एक्सटेंडेड फॅमिली आहे. नक्कीच. सो त्यांचं कसं असतं की आमचं नातं जेव्हा आम्ही समोरासमोर उभे असतो तेव्हा गुरु शिष्याचं असतं, एकदम स्ट्रिक्ट असतं. जेव्हा तो भाग संपतो त्यानंतर
एक सपोर्ट म्हणून. आणि इतकं आता होतं कालांतराने की त्यांच्याकडे नुसतं बघितलं किंवा एका शब्दाने सांगितलं तरी त्यांना तरी ते पूर्ण कळतं. या हृदयीचे त्या हृदयी अगदी, घातले. अगदी, अगदी. तर तो अनुभव इतका म्हणजे काय म्हणतात सुखद असतो की असं वाटतं की आपण जणू काही आपले क्लोन्स करू शकलोय आणि ते पण तेवढं छान काम करतात, उत्तम परफॉर्म करतात. खूप समाधान. येस. तुझे मिस्टर आता नाहीयेत, तर कोरोनामध्ये बरेच धक्के बरेच जणांना बसले, तर हा तुझ्यासाठी मोठाच धक्का. पण यातून सावरताना तू आता एकल पालक, तर कुशल म्हणालीस ना नाव, तर कुशलला क्वालिटी टाइम कसा देतेस? ते चॅलेंजिंग असतं कारण माझं काम असं आहे की ते मुलांच्या शाळा संपल्यानंतरच असणार, कारण क्लासेस संध्याकाळी असतात आणि असं. पण तरी त्यातल्या त्यात आधीपासून त्याला कळायला लागल्यापासून मला असं आठवतंय की आम्ही बऱ्यापैकी लवकर एक खूप छान संवाद सुरू केला. मग तो अगदी टिपिकल आई मुलाचा नसेल तर एखाद्या गोष्टीवर विचार करणं, एखादा मूव्ही बघितला त्यावर मत मांडणं किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतरचा आमचा वावर जो असतो तो बऱ्याचदा म्हणजे काय म्हणतात काय म्हणूया पार्टनर्स असतो. एक सह अनुभूती हा एक शब्द खूप छान आहे. पार्टनर इन क्राईम पण असतो कधी कधी की हा आता आईस्क्रीम खाऊयात वगैरे अशा गोष्टी छान म्हणजे ते बॉन्डिंग टाइम असतो. कमी वेळ सुद्धा चांगल्या तऱ्हेने हल्ली क्वालिटी टाइम असा शब्द आलेला आहे त्याच्यासाठी. आणि जेव्हा म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की पालकांनी म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलाला माझ्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाते, क्लासमध्ये असेल परफॉर्मन्सच्या ठिकाणी असेल, जेव्हा त्यांना कळतं की आपली आई इकडे जाऊन हे काम करते आणि सांगितलेल्या वेळेस घरी परत येणं किंवा त्यांना फोन करून सांगणं की मला एवढा उशीर होता, तर एक तो रिस्पेक्ट जर त्यांना दिला, बऱ्याचदा लपून निघून जाणं किंवा उशिरा येणं आणि मुलांना न कळवणं, घरात तुम्ही सगळ्यांना कळवता मुलांना न कळवणं, तर ह्या दोन गोष्टी टाळल्या तर तो विश्वास संपादन करता येतो. म्हणजे त्यालाही जबाबदारी वाटायला लागते आणि त्याच्यात मॅच्युरिटी आपोआप नैसर्गिकपणे रिस्पेक्ट त्यांनाही हवा असतो, तर तो मिळाला की मग ते खूप खुश असतात. येस. एकूणच मुलाला सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आणि सगळ्या गोष्टी सांभाळताना मुलाला उत्तम घडवायचं, ही तारेवरची कसरत तू अगदी विचारपूर्वक म्हणजे पालकत्व निभावतीयस असं दिसतंय. सोनल, एकंदरीतच तन मन बुद्धी सगळं दमवणारं असं जे प्रत्येकाचं एक रुटीन असतं त्याला छेद देणारा आणि आयुष्य हे ओझं नसून, जगणं हे ओझं नसून आनंदाचा भाग आहे, त्याच्यात जास्ती 99% आनंदाचा भाग कसा आपल्याला त्यातनं शोधता येईल याच्यासाठी प्रत्येकाला एखादा छंद असण्याची गरज आता चालू काळात अन्न वस्त्र निवारे इतकीच महत्वाची झालेली आहे. तर तुला काय काय छंद आहेत आणि तू त्यांना तुझ्या एवढ्या व्यस्त दिनचर्येतून कसा काय वेळ काढतेस? मुळात माझा जो छंद आहे नृत्याचा, तेच माझं प्रोफेशन असल्यामुळे त्याच्यात रमायला आवडतं आणि त्यातनं एनर्जी पुन्हा मिळतही राहते. अर्थात त्या अनुषंगाने संगीत आवडतं, त्यामुळे ते चालू असतं. कोरोनाच्या काळात जेव्हा वेळ होता तेव्हा बरंच मी जास्त संगीत ऐकू शकले, वेगवेगळ्या पद्धतीचं, क्लासिकल असेल, वेस्टर्न असेल, आणि आय थिंक त्या काळात मी बरीच म्हणजे घडवू शकले एका वेगळ्या तऱ्हेने स्वतःला, कारण वेळ तेव्हा होता. आणि दुसरं मला फिरायला खूप आवडतं. माझे वडील ट्रेकिंग करतात, त्यामुळे लहानपणापासून निसर्गाशी एक नातं आहे आणि आता सुद्धा वेळ मिळाला की पहिला माझा विचार असतो की कुठे जाता येईल, काय करता येईल. ट्रेक मला एक म्हणजे फिजिकली चॅलेंज सुद्धा करायला आवडतं. जेव्हा आपण तो डोंगर बघतो आणि आता तर त्याच्यातनं खूप म्हणजे प्रसंगाला सामोरं जायची सुद्धा ताकद किंवा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं की तेव्हा आपल्याला कसं वाटतं. आणि निसर्गात गेल्यामुळे मुळात एक कलाकार म्हणून सुद्धा ज्या प्रेरणा मिळतात त्याही महत्वाच्या असतात. मध्यंतरी मी आधीपासूनच थोडंफार लिहायचे, पण मध्यंतरी ह्यात सगळ्या निवांत होता थोडा वेळ, तेव्हा एक आवड डेव्हलप झाली ती माझ्या कवितांची. अरे वा. तर मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये मी थोडी थोडी मुशाफिरी करते कवितांच्या. नाही, पण तिन्ही भाषा हे वेगळेपणे परत. आणि मध्यंतरी शांता शेळके यांच्या 100व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात अरुणा ढेरेंच्या हस्ते माझ्या एका कवितेला खूपच छान शांताबाईंच्या नावाचं मिळालं, त्यामुळे जास्त त्याला महत्व वाटतंय. तो एक छंद जोपासते आहे. आणि आता मध्यंतरी मी अभिधा हा एक कार्यक्रम केला ज्याच्यात माझ्याच कविता आणि माझ्या कथकच्या कोरिओग्राफी याचा एक कम्प्लीट प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न केला. तर असं एक वेगळा प्रयोग चालू आहे. हे सगळे छंद छान माणसाला म्हणजे मनोरंजनही करतात आणि काम करण्याची पण एक अपॉर्च्युनिटी ओपन करून नव्याने आपणच आपल्याला
सापडत जातो पुन्हा पुन्हा. तू कविता करतेस म्हणालीस तर एखादी छोटीशी आम्हाला ऐकायला आवडेल. सबसे जुड़कर भी जुदा हूँ, सबसे जुड़कर भी जुदा हूँ मैं, खुद ही खुद का खुदा हूँ मैं, रूह से उठी सदा हूँ मैं, कुदरत की मौसम अदा हूँ. सबसे जुड़कर भी जुदा हूँ मैं, खुद ही खुद का खुदा हूँ मैं, रूह से उठी सदा हूँ मैं, कुदरत की मौसम अदा हूँ मैं. वाह. सच्चे के लिए पक्का वादा हूँ, लेकिन झूठ के लिए सजा से भी ज्यादा हूँ. सूरज डूब जाए तो राह दिखाए, ऐसा चंदा हूँ. घट जाए तो भी है खिलता, ऐसा चांद आधा हूँ मैं. आधा है पर अधूरा नहीं, आधा है पर अधूरा नहीं, ऐसे सपने का सजदा हूँ मैं, और उसी सपने को पूरी करती जीवन से भी जिंदा हूँ मैं, जीवन से भी जिंदा. वा, बहुत खूप खूपच छान. म्हणजे शब्दच नाही. म्हणजे त्यातले शब्द जे तू वापरले आहेस ते कल्पना, विचार, अर्थ सगळंच मला खूप भावलं. सोनल, तुझा हा सगळा प्रवास ऐकून तुझ्यासारख्या धडपडणाऱ्या, काही करू पाहणाऱ्या मुलींना एक नवीन ऊर्जा मिळेल, उत्साह मिळेल. आणि आमच्या शुभेच्छा म्हटलं तर आणखी अशा कित्येक यशांच्या शिखरांवर तुझा कथकचा पदन्यास कोरण्यासाठी आमच्या अनंत शुभेच्छा. आणि इथे आलीस याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर मंडळी, सोनलच्या पद्मकोश स्कूल ऑफ कथक या कथक अकॅडमीचा जरूर भाग व्हा, लाभ घ्या. आणि या अकॅडमीमध्ये तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मुली, नातवंड यांना जरूर ऍडमिशन घेऊन द्या. या उपक्रमामध्ये जरूर सहभाग घ्या. सोनलचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम प्रोफाईल ID मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. तर तुम्ही नक्की सोनलला कॉन्टॅक्ट कराल आणि या नवरात्रामध्ये एक पाऊल नृत्यकलेकडे असं काही नवीन अचीव करण्यासाठी नक्की मनावर घ्याल. थांबूयात. अरे सॉरी, एक महत्वाचं राहिलंच की या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.